नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे मनापासून स्वागत. स्वामी भक्तांनो, मागे आपण एकदा पितृदोष कसा ओळखायचा, म्हणजेच आपल्या घराला जो पितृदोष लागलेला आहे तो आपण कसा ओळखायचा, किंवा आपल्या घराला पितृदोष आहे की नाही हे आपण कसं ओळखायचं, यावर आपण व्हिडिओ बनवलेला होता. खूप साऱ्या कमेंट आल्या, खूप सारे प्रतिसाद आले आणि कमेंटमध्ये हेही होतं की पितृदोष जो आहे तर त्या पितृदोषावर उपाय काय आहेत ते कृपया आम्हाला सांगा. तर स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ त्याच थ्रू असणार आहे, त्याच विषयाला धरून असणार आहे की पितृदोषावरचे उपाय काय आहेत, पितृदोष निवारण्यासाठी असे काही उपाय, अशा काही सेवा ज्या आहेत की ज्या केल्याने आपल्या घराला लागलेला पितृदोष नाहीसा होतो किंवा पितृदोष निवारण होते. चला तर मग वेळ न लावता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम पहा की आपल्या घराला जर पितृदोष असेल तर मी ज्या काही आज सेवा सांगणार आहेत, जे काही उपाय सांगणार आहेत ते केल्याने नक्कीच पितृदोष निवारण होण्यास मदत होईल. त्याचबरोबर पितृदोषही नाहीसा होईल, कमी होईल. चला तर मग. तर सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ नामस्मरण. पहा, तुम्ही जास्तीत जास्त अखंड स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करायला सुरुवात करा. ठीक आहे. जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला नक्कीच रिझल्ट मिळेल आणि रिझल्ट हा नक्कीच पॉझिटिव्ह असेल. म्हणजेच पहा, जर आपल्या घराला पितृदोष असेल आणि जर तुम्ही अखंड स्वामी समर्थ महाराजांचा जो मंत्र आहे श्री स्वामी समर्थ, या मंत्राचा जर तुम्ही नामोच्चार केला, नामस्मरण केले, जाप केला तर खरंच तुम्हाला रिझल्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या आजूबाजूचे वातावरण आहे तर त्या वातावरणामध्ये पॉझिटिव्हिटी तयार होते. जे काही निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा जे काही आपल्या सभोवताली निगेटिव्ह आहे किंवा जे काही आपल्याला निगेटिव्ह वाईब्स मिळत असतात तर त्या कुठेतरी कमी होतात. तर कुठेतरी नाही तर बराचसा फरक पडतो आणि आपल्या आजूबाजूचे वातावरण, आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी तयार होते. त्याचबरोबर पितृदोषाची जी काही तीव्रता आहे ती तीव्रता कमी होते. कशाने? तर ती श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने कमी होते. आणि जेवढं जास्त तुम्ही नामस्मरण कराल तेवढी जास्त तीव्रता जी आहे पितृदोषाची ती कमी होईल. तर हा उपाय तुम्ही नक्कीच करा. ही सेवा महाराजांची तुम्ही नक्कीच करा. रिझल्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही. यामुळे तुमच्या घरातला पितृदोष अक्षरशः नाहीसा होतो. पितृदोष पूर्णपणे संपतो. पितृदोषाचं निवारण हे या सेवेने होते. कशाने? तर फक्त आणि फक्त नामस्मरणाने. तुम्ही अखंड नामस्मरण सुरू करा, अखंड जाप चालू करा आणि रिझल्ट पहा. त्याचबरोबर दुसरं म्हणजे पितृस्तोत्र पठण. आता पहा, पितृदोषाच्या तीव्रतेनुसार दररोज किंवा जो काही पितृपक्ष येतो त्या पितृपक्षामध्ये तुम्ही दररोज पितृस्तोत्र वाचल्याने पितरांना सद्गती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद जे काही आहेत ते आपल्याला लाभतात. तर पितृस्तोत्र म्हणून जे आहे स्तोत्र, तर त्या स्तोत्राचे पठण तुम्ही पितृपक्षातही करू शकता किंवा पितृपक्षाच्या तीव्रतेनुसार दररोजही तुम्ही करू शकता. त्याने काय होतं की पितरांना सद्गती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद हे आपल्याला मिळतात. तर तिसरं म्हणजे संक्षिप्त भागवत. आता पहा, पितरांच्या मुक्तीसाठी संक्षिप्त भागवत जे आहे त्या ग्रंथाचे आपण वाचन केल्याने ते अत्यंत फलदायी असं मानलं जातं. त्याने काय होतं की पितरांच्या मुक्तीसाठी संक्षिप्त भागवत ग्रंथाचं जर आपण वाचन केलं तर त्यामुळे पितरांना मुक्ती मिळते आणि ते अत्यंत फलदायी आहे असं मानलं जातं. त्याचबरोबर दत्तोपासना, म्हणजेच आता दत्तगुरूंची उपासना. तर याने काय होतं की पितृदोष हा पूर्वजांच्या त्रासांशी संबंधित असल्याने दत्त महाराजांची सेवा केल्याने, म्हणजे श्री गुरुदेव दत्त हा जप जर आपण केला तर तो खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि खूप फलदायीही आहे. कारण पितृदोष हा पूर्वजांच्या त्रासाशी संबंधित असतो आणि कुठेतरी आपण श्री गुरुदेव दत्तांचा जो काही जाप आहे तो जप जर केला, म्हणजेच गुरुदेव दत्तांचा जो मंत्र आहे त्या मंत्राचा जप केला, नामस्मरण केलं, अखंड नामस्मरण केलं तर
नक्कीच पितृदोषाचा त्रास जो आहे तो कमी होतो आणि पितृदोषाचं निवारण होतं. त्याचबरोबर दैनंदिन घरगुती उपाय पाहणार आहोत. आता आपण हे जे काही उपाय आत्तापर्यंत पाहिले तर ते उपाय खरंच खूप फलदायी आहेत, 100% रिझल्ट देणारे आहेत. त्यामुळे ते उपाय नक्की करा. त्याचबरोबर आपण आता जे उपाय पुढे पाहणार आहोत तर ते दैनंदिन घरगुती उपाय आहेत, तर तेही पाहूयात. त्या डेली रेमेडीज आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे पहिली पोळी दान. पहिला उपाय हा आहे की पहिली पोळी दान करायची. म्हणजेच पहा, घरासाठी केलेली पहिली पोळी. आपण दररोज ज्या काही पोळ्या घरामध्ये बनवत असतो त्या पोळीमधील पहिली पोळी जी आहे ती आपण स्वतः न खाता, म्हणजेच ती केली की लगेच काढून ठेवायची आणि ती आपण स्वतः न खाता ती पहिली पोळी घरामध्ये बनवलेली ती पहिली पोळी आपण पक्ष्याला, गाईला किंवा जे काही आपल्या घरामध्ये श्वान असेल म्हणजेच कुत्रा असेल त्या कुत्र्याला खाऊ घालावं. यामुळे पितृदोषाचा प्रभाव हा कमी होतो. पहा स्वामी भक्तांनो, हा उपाय. त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजे अर्घ्य देणे म्हणजेच तर्पण. आता पहा, सकाळी अंघोळ झाल्यावर तांब्याच्या गडव्यात पाणी घेऊन त्यात काळे तीळ टाकून दक्षिण दिशेकडे तोंड करून पितरांच्या नावाने अर्घ्य द्यावे, हाही उपाय सांगितलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे उपाय करू शकता. यामुळे काय होतं की आपले जे पितृ आहेत तर त्यांना सद्गती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभते. त्याचबरोबर दुसरं म्हणजे पितृदोष निवारण होण्यास मदत होते. त्याचबरोबर पितरांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात, पितरांना सद्गती मिळते. त्याचबरोबर पितृदोष हा पूर्णपणे नाहीसा होण्यास मदत होते. त्याचबरोबर पितृदोषाचा जो काही त्रास आहे तो त्रासही कमी होतो. त्याचबरोबर पितृपक्षातील विशेष अशी सेवा. आता पहा, पितृपक्ष जो येत असतो, दर वर्षामध्ये जो पितृपक्ष येत असतो त्या पितृपक्षामध्ये आपण जर विशेष अशी सेवा जर केली तर त्या सेवेमुळे आपला पितृदोष हा कायमचा नाहीसाही होऊ शकतो. त्याचबरोबर पितृदोषाचा जो काही त्रास आहे तो कमीही होऊ शकतो. त्याचबरोबर दोषाचं निवारण हे पूर्णपणे होत असतं. तर चला तर मग, तर पहा, पितृपक्षातील विशेष अशी सेवा कोणती? तर पहा, पितृपक्षात म्हणजेच भाद्रपद वद्य पक्षामध्ये तुम्ही दररोज 10 मिनिटे स्वामींची विशेष अशी सेवा करा. पहा, 10 मिनिटे नाही तर जास्तीत जास्त जर सेवा करता आली तर नक्कीच करा. पण जर काही अडचण आलीच तर निदान रोज 10 मिनिटं तरी पितृपक्षात तुम्ही स्वामींची विशेष अशी सेवा करा. तर पहा, सेवा तर जास्तच करायची, पण जर कधी टाईम नाहीच भेटला तर निदान 10 मिनिटे का होईना तुम्ही नक्की महाराजांची सेवा करा. मग त्यात नामस्मरण असेल, त्यात तारक मंत्र असेल, त्याचबरोबर त्यात स्वामींचे स्तोत्र असतील, स्वामीचरित्र सारामृत पठण असेल, कोणती ना कोणती सेवा तुम्ही नक्की करा. त्याचबरोबर दुसरी विशेष अशी सेवा म्हणजे पितृपक्षात दानधर्म करा. होय, जेवढं शक्य होईल तेवढं गरजूंना भोजन द्या. त्याचबरोबर दानधर्म तुम्ही करा, गरजूंना भोजन द्या, तहानलेल्याला पाणी द्या, त्याचबरोबर भुकेलेला अन्न द्या, गरजूंना भोजन द्या. जो काही दानधर्म तुम्हाला करता येईल तेवढा दानधर्म तुम्ही पितृपक्षात करा. त्याचे पुण्य जे असते ते 10 पटीने आपल्याला मिळते आणि खरंच त्यामुळे आपल्या पितरांना ते खूप चांगलं असतं. जेव्हा आपण असं दानधर्म करतो, भुकेलेला अन्न, तहानलेल्याला पाणी आणि गरजूंना भोजन म्हणजे जेव्हा आपण देतो, त्याचबरोबर आणखी काही आपण विशेष असा जो दानधर्म असा करतो तर त्यामुळे आपल्या पितरांना ते खूप चांगलं असतं आणि त्यामुळे खरंच या दानधर्माचा आपल्याला खूप फायदा होतो आणि त्यामुळे त्याचे विशेष असे फळ आपल्याला मिळते आणि ते खरंच खूप फलदायी मानले जाते. त्यामुळे हाही उपाय तुम्ही नक्की करा आणि ही एक प्रकारची सेवाच झाली जी पितृपक्षात तुम्ही नक्की करा. तर आजच्या व्हिडिओ थ्रू आपण पितृदोषावरचे जे काही उपाय आहेत ते जाणून घेतले. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, हे उपाय कसे वाटले, त्याचबरोबर तुम्हाला जर आणखी काही प्रश्न पडले असतील तर तेही विचारा, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.